नमस्कार. मी देवेंद्र गोस्वामी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करत असतो, नवीन व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला त्या व्यवसायासाठीचं कुठलं ना कुठलं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आणि ती रजिस्ट्रेशन, ती नोंदणी केल्यानंतरच तो आपण व्यवसाय सुरू करत असतो. अशावेळी या उद्योग व्यवसायासाठीच्या रजिस्ट्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी कुठला प्रकार निवडावा, आपल्या व्यवसायासाठी तो सुटेबल होईल का, असे बरेच प्रश्न नवीन उद्योजकांना किंवा जे कोणी नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करत असतात त्यांना हे प्रश्न पडत असतात. आणि तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करतात, जर तुमचा व्यवसायाचं जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा प्रकार जर चुकला तर भविष्यात तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं किंवा तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी तुम्हाला जे आवश्यक आहे तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार किंवा भविष्यात तुम्हाला जे काही करायचं आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायाचं योग्य पद्धतीने, म्हणजे जे काही प्रकार आहेत त्यापैकी योग्य प्रकार निवडून त्यातच रजिस्ट्रेशन करणं हे आवश्यक आहे. अशावेळी हे रजिस्ट्रेशनचे प्रकार कुठले आणि माझ्या व्यवसायाला कुठलं सुटेबल होणार आहे, अशा बऱ्याच प्रश्न आपल्यासमोर पडलेले असतात. आणि याचं एकत्रित एका ठिकाणी कुठे कदाचित इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज मिळणार नाही. जसं प्रोप्रायटरशिप सुरू करायचं असेल तर आपण एखाद्या CSC सेंटरवर जाऊन शॉप ॲक्ट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन काढून घेतो. त्यावेळेस तो आपल्याला गरजेचा आहे का, भविष्यात तुम्ही स्टार्टअप सुरू करत असेल तर त्यासाठी कुठले रजिस्ट्रेशन घेतले गेले पाहिजे. जर मी साधारण एक छोट्या लेवलला एक साधारण छोटासा व्यवसाय सुरू करत असेल तर त्यावेळी कुठलं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, माझ्यासोबत जर एखादा पार्टनर असेल, भागीदार असेल तर अशावेळी कुठलं रजिस्ट्रेशन घ्यायचं, असे बरेच प्रश्न जो एक नवीन व्यवसाय सुरू करतो त्याला पडत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पूर्ण पहा, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सरप्राईज किंवा एक कॉम्प्लिमेंटरी इन्फॉर्मेशन देणार आहे की ज्यामध्ये ज्या प्रकारात रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमचा टॅक्स सेव्हिंग करू शकतात किंवा तुमच्यासाठी ते एक सरप्राईज असेल. जनरली या सगळेजण या गोष्टीचा वापर करत नाही, सगळेजण त्याचा उपयोग करत नाही, परंतु तुम्ही जर तो केला तर त्यासाठी तुमच्यासाठी टॅक्स सेव्हिंगमध्ये किंवा तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगले फायदे होऊ शकतात. तर तो प्रकार कुठला आहे ते मी व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्याच्या आधी आपण बाकी इतर सगळे व्यवसायाचे प्रकार आहेत ते समजून घेऊयात. FSS सोल्युशन ही एका उद्योग व्यवसायाला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस एकाच छताखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रोव्हाइड करते. आणि अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे वेळोवेळी चौकशी होत असते की आम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड करून द्या. आणि आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा करतो, बोलतो, त्यावेळेस लक्षात येतं की यांना व्यवसायाच्या बाबतीत त्यांनी अजूनपर्यंत काहीच अभ्यास केलेला नाही आहे, यांना कुठलाही अनुभव नाही आहे. ते त्यांचा जेव्हा नवीन व्यवसाय सुरू करत असतात त्यावेळी जर त्यांनी प्रोप्रायटरशिपने तो बिझनेस सुरू केला तर कदाचित त्यांना त्यांच्या व्यवसायासाठीच्या ज्या काही गोष्टी शिकायच्या आहेत, समजायच्या आहेत त्या गोष्टी लक्षात येतील. जर ते छोट्या प्रमाणात व्यवसाय करत असतील तर अशावेळी त्यांनी प्रोप्रायटरशिप केलेलं सफिशियंट होईल. अशाच बऱ्याच संभ्रमावस्था एका नवउद्योजकाचे असतात. त्यामुळे आपली गरज काय, त्यानुसार आपण कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन करावं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याकरता जर आपण सुरुवातीला एकल व्यक्ती म्हणजे एकट्या व्यक्ती व्यवसाय सुरू करत असेल, समजा मी माझा व्यवसाय सुरू करत असेल किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करत असाल, अशावेळी तुम्ही एकटे असाल, तुम्ही स्वतःची गुंतवणूक किंवा तुमच्या घरच्यांकडून जर पैसे घेऊन तो व्यवसाय सुरू करणार असाल, अशावेळी तुम्हाला प्रोप्रायटरशिप किंवा 1 पर्सन कंपनी दॅट इज OPC हे 2 प्रकार तुमच्यासमोर उपलब्ध असतात. अशावेळी तुम्ही फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहेत, त्या व्यवसायात तुम्हाला माहिती नाही आहे, तो व्यवसाय यशस्वी होईल का नाही याचं तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स नाही आहे आणि तुम्ही एक ट्रायल एरर बेसिसवर किंवा एक शिकण्यासाठी म्हणून तो व्यवसायाची सुरुवात करत आहात. भविष्यात तो व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर आपण त्याला नक्कीच वाढवू, परंतु सुरुवातीला जर आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतील, अशावेळी माझं वैयक्तिक रेकमेंडेशन असेल की आपण प्रोप्रायटरशिपमध्ये व्यवसाय सुरू करावा. प्रोप्रायटरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या मनात ठरवलं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमचा व्यवसाय सुरू होऊन जाईल. हां, त्यासाठी जर तुम्हाला काही रजिस्ट्रेशन किंवा सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुम्ही शॉप ॲक्ट लायसन्स किंवा उद्यम रजिस्ट्रेशन हे 2 रजिस्ट्रेशन घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. साधारणतः हे रजिस्ट्रेशन करण्याकरता अगदी 1000 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत खर्च येईल. इतक्यातच तुमचा व्यवसाय सुरू होईल. तुम्ही तुमचा व्यवसायाच्या जे काही फर्मचं नाव आहे, म्हणजे तुमच्या वैयक्तिक नावाच्या व्यतिरिक्त इतर जे काही व्यवसायाचं नाव ठेवणार असाल त्या नावाने तुम्हाला हे रजिस्ट्रेशन मिळेल आणि ते रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर त्या नावाने तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करू शकतात आणि तुमचा व्यवसाय सुरू होऊन जाईल. इतकं सोपं आहे एका प्रोप्रायटरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणं. आणि जर तुम्हाला भविष्यात वाटलं की हा व्यवसाय तुम्हाला कंटिन्यू करायचा नाही आहे तर अशावेळी तुम्ही व्यवसाय तो कुठेही थांबवू शकतात. त्यासाठी सुद्धा तुम्हाला इतर कुठल्याही कंप्लायन्सेस करायची गरज नाही आहे.
हे तुम्हाला करणं खूप सोपं होतं आणि सहज होतं. तसेच तुम्ही 1% कंपनी म्हणजे OPC ही सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु जर तुमचा व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढवता येत असेल, वाढवणं शक्य असेल, तरच OPCचं रजिस्ट्रेशन हे आपण घ्यावं. प्रोप्रायटरशिपमध्ये काय होतं, जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्या व्यवसायाची बिझनेस लायबिलिटी म्हणजे त्या व्यवसायामध्ये काही अडचणी आल्यास, काही धोके उत्पन्न झाल्यास किंवा त्यामध्ये काही तोटा झाल्यास तो आपल्या खाजगी मालमत्ता विकून सुद्धा आपल्याला भरून द्यावा लागू शकतो. परंतु OPCमध्ये 1% कंपनीमध्ये तसं नाही आहे. या ठिकाणी ही लिमिटेड कंपनी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फक्त त्या व्यवसायामध्ये आपण जी काही गुंतवलेली रक्कम आहे तेवढीच आपली रिस्क असते, त्यापेक्षा जास्त आपली रिस्क नसते. तुम्हाला स्वतःचा एकट्याने व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्या व्यवसायामध्ये भविष्यात काही धोके उत्पन्न होऊ शकतात, परंतु तुम्हाला तुमच्या खाजगी मालमत्ता सेफ ठेवायच्या असतील, त्यापर्यंत कोणत्याही धोके येऊ द्यायचे नसतील, तर अशावेळी तुम्ही 1% कंपनी रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये बिझनेस केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं सोपं आहे. त्याचे अकाउंटिंग, टॅक्सेशन, त्याचे कंप्लायन्सेस हे सुद्धा खूप कमी प्रमाणात आहेत. परंतु 1% कंपनीचं रजिस्ट्रेशन घेतलं तर त्यामध्ये हा कंप्लायन्सेसचा आणि त्यासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर येतो. OPCचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तर अशावेळी जर आपल्याला कुठलाही अनुभव नसेल, आपण पहिल्यांदा व्यवसाय करत असू आणि आपण एक ट्रायल आणि एरर बेसिसवर व्यवसाय सुरू करत असू, तर अशावेळी आपण प्रोप्रायटरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल की मी आधीपासून व्यवसाय करतोय, आता व्यवसाय मला मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे, परंतु माझ्या खाजगी मालमत्तांना कुठल्याही प्रकारची टाच यायला नको आणि कंप्लायन्सेससाठीचा, टॅक्सेशनसाठीचा खर्च तुम्ही भरायला तयार असाल, तेवढा खर्च तुम्ही बेअर करू शकत असाल, तर नक्कीच तुम्ही 1% कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. हे दोन्ही प्रकार एक व्यक्ती, जेव्हा एक सिंगल व्यक्ती, एकटा व्यक्ती त्याचा व्यवसाय सुरू करत असेल, तर अशावेळी या दोघांपैकी कुठलं रजिस्ट्रेशन घ्यायचं त्याचा निर्णय तुम्ही करू शकतात.